पुण्याच्या हडपसर परिसरातील हादरवणारी ही थरारक घटना नेमकी काय आहे? पुणे शहरामधून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक बातमी समोर आली आहे. पुण्याच्या हडपसर परिसरातील कामधेनू इस्टेट मध्ये असलेल्या उषा किरण हॉस्पिटलमध्ये थेट जिवंत टायमर बॉम्ब सापडल्याने संपूर्ण पुणे पोलीस दल आणि सुरक्षा यंत्रणाची झोप उडाली आहे. रुग्णालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बॉम्ब ठेवणारा संशयित आरोपी कैद झाला आहे. हा बॉम्ब प्लांट करणारा नक्की कोण आहे आणि त्याने हा बॉम्ब नेमका कुठे ठेवला? चला पाहूया आजच्या व्हिडिओ मधून. नमस्कार, मी निकिता आणि तुम्ही पाहत आहात वन विजन मीडिया. घटना आहे उषा किरण हॉस्पिटल मधील पहिल्या मजल्याची. या मजल्यावर अतिदक्षता विभाग म्हणजेच आयसीयू आहे. या आयसीयूच्या अगदी शेजारी असलेल्या पुरुषांच्या स्वच्छतागृहामध्ये हा बॉम्ब लपून ठेवण्यात आला होता. रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याला एक संशयास्पद बॉक्स दिसला. जेव्हा हा बॉक्स उघडून पाहिला तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या सर्वांचेच पाय जमिनीखालून सरकले. हा साधा सुद्धा बॉक्स नव्हता, तर यामध्ये तब्बल 4 जिलेटिनच्या काड्या, वायर्स आणि एक चालू घड्याळ म्हणजेच टायमर जोडलेला होता. धक्कादायक बाब म्हणजे हा टायमरवर 7 तासाचा वेळ सेट करण्यात आला होता. म्हणजेच हा एक जिवंत लो ग्रेड आयडी बॉम्ब होता, जो कोणत्याही क्षणी फुटू शकला असता. या कठीण प्रसंगात रुग्णालयाचे डॉक्टर विलास गायकवाड यांनी प्रचंड धाडस दाखवले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी स्वतःच्या हाताने तो बॉम्ब उचलला आणि रुग्णालयाच्या बाहेर असलेल्या मोकळ्या मैदानात नेऊन ठेवला. यामुळे हॉस्पिटलमधील शेकडो निष्पाप रुग्णांचे प्राण वाचले. नंतर तातडीने पुणे पोलीस, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक तसेच श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. नाशक पथकाने हा बॉम्ब हडपसरच्या ग्लायडिंग सेंटरच्या मैदानात नेऊन सुरक्षितपणे निकामी केला. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की हा बॉम्ब तिथे ठेवला कोणी? रुग्णालयाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक संशयित व्यक्ती ओला इलेक्ट्रिक दुचाकीवर हॉस्पिटलमध्ये आल्याचे स्पष्ट दिसत आहे. या व्यक्तीने तोंड झाकले होते आणि त्याच्या हातात एक पिशवी होती. त्यानेच हा बॉम्ब वॉशरूम मध्ये प्लांट केला. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांच्या हाती महत्वाचे धागेदोरे लागले आहेत. सध्या पुणे पोलीस गुन्हे शाखा आणि महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक या प्रकरणाचा अतिशय गंभीरपणे तपास करत आहेत. हा केवळ रुग्णालयाला घाबरण्याचा प्रयत्न होता, बिलाच्या वादातून केलेला प्रकार होता की यामागे कोणताही मोठा दहशतवादी कट होता, याचा शोध पोलीस घेत आहेत. पुण्यासारख्या शांत शहरात हॉस्पिटलमध्ये बॉम्ब सापडणे ही अत्यंत चिंतादायक बाब आहे. या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते? पोलिसांच्या सुरक्षिततेवर आणि या घटनेवर तुमचे काय मत आहे? आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. अशाच ताज्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला फॉलो करा.